उन्हाळ्यामध्ये हे थंडगार पेय तुम्ही नक्कीच बनवा, ते म्हणजे लिंबू सरबत आणि ऑरेंज सरबत. फक्त 1 मिनिटातच, ते सुद्धा त्यांचे प्रीमिक्स बनवून. कसे बनवायचे तर व्हिडिओ पूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला कळेल. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. उन्हाळा चालू आहे तर तुम्हाला थंडगार लिंबू सरबत आणि ऑरेंज सरबत 1च मिनिटात बनवायचं असेल तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. फक्त 2 चमचे घालून, फक्त पाणी घालून तुम्ही सरबत रेडी करू शकता. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आजचा हा व्हिडिओ अतिशय खूप खास आहे. इथे मी मस्त असा हा ऑरेंज ज्यूस, म्हणजे बघू शकता ऑरेंज ज्यूस किती मस्त दिसतोय ना. ऑरेंज ज्यूस आणि लिंबू सरबत 1च मिनिटात बनवलेला आहे. तो कसा काय तर तुम्हाला नक्की पाहायचे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे लिंबू प्रेमिक्ससाठी मी 1/2 किलो लिंबू घेतलेले आहेत. तर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर आपण ह्याला कापून घेणार आहोत. आता आपण ह्याचा रस पाडणार आहोत. तर हे प्रीमिक्स अतिशय सोपं आहे, तर नक्की ट्राय करा. ते तुम्ही व्यवस्थित बनवलं, व्यवस्थित हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवलं तर ते कमीत कमी 6 महिने वर्षभर नक्कीच टिकतं. तर आपण हे सर्व लिंब पिळून घेतलेले आहेत. बघू शकता 1/2 किलो लिंबाचा इथे आपला 1 वाटीभर रस तयार झालेला आहे. तर पुढे काय करायचं, एक मोठं ताट घ्या, एक गाळण घ्या. गाळणीने हा रस आपण गाळून घ्यायचा आहे. आता पुढे लक्षात ठेवा, आपण जी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने साखर पण घेणार आहोत. तर इथे मी 1 चमचा साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ. तर तुम्हाला दोन्हीपैकी एकच टाकायचं असेल तरी टाकू शकता, तरी चालेल. तर आपण त्याच वाटीने, ज्या वाटीने लिंबू रस घेतला होता त्याच वाटीने आपण इथे 1, 2, 3 आणि पुढे 1, 4 अशा मी 4 वाट्या साखर टाकलेली आहे. तर लक्षात ठेवा, इथे मी एका वाटीला 4 वाट्या टाकलेल्या आहेत, कारण की लिंबू जरा आंबट असतं त्याच्यामुळे मी 4 वाट्या टाकलेल्या आहेत. तर काय करायचं आपल्याला हे प्रीमिक्स उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा. पंख्याखालीच ह्याला आपण जवळजवळ 5 ते 6 दिवस सुकवणार आहोत, नॉर्मल रूम टेम्परेचरवर. ते तुमच्याकडे जेवढी ताटं असतील तेवढ्या ताटामध्ये तुम्ही हे पसरून ठेवू शकता. तर पुढे जे काही आपली लिंब पिळलेली राहतात ते तुम्ही कुकरमध्ये याचा उपयोग करू शकता. तर बघू शकता आपण सकाळी ताटामध्ये पसरवलेलं होतं आणि आता आपलं थोडं थोडं सुकत आलेलं आहे. तुम्ही दिवसातून 2-3 वेळा ह्याला नक्कीच हलवा फॅनखाली. आणि जर जास्त ताटामध्ये जेवढं तुम्ही पातळ पसरवताल तेवढं हे प्रीमिक्स लवकर सुकलं जातं, नाहीतर ते जवळजवळ 5 ते 6 दिवस घेतं. ह्याची पुन्हा साखर बनायला 5 ते 6 दिवस नक्कीच लागतात. फक्त ह्याला अजिबात उन्हात ठेवू नका, फॅनखालीच ह्याला सुकवून घ्यायचे. बघू शकता आता इथे 6 दिवसाने आपले ही झालेले आहे रेडी. ओलसरपणा अजिबात साखरेत नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण हिला दळून घ्यायचे. बघू शकता आता इथे मी दळून घेते. जर ओलसरपणा राहिला तर तुमचं प्रीमिक्स लवकर खराब होईल, त्याच्यामुळे साखरेमध्ये थोडासुद्धा ओलसरपणा राहून देऊ नका. आता आपण हिला बारीक करून घ्यायचे. बघू शकता आता तुम्ही अशीच बरणीमध्ये भरून ठेवली तरी चालेल, किंवा मी आता इथे चाळणीने हिला चाळणार आहे, कारण की काही ज्या गुठळ्या असतात त्या सर्व मोडल्या जातात. म्हणजे गुठळी जर नाही राहिली तर प्रीमिक्स चांगलं टिकतं, म्हणून आपण हिला चाळून घ्यायची. तुम्हाला नसेल चाळायची तर नका चाळू, पण प्रीमिक्स चांगलं टिकण्यासाठी ही एक चांगली टिप आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे चाळून घेतलं तर अतिशय खरंच खूप चांगलं. बघू शकता मस्त आपली इथे रवाळ पावडर तयार झालेली आहे. आता मी अशीच ही सर्व मिक्सरला दळून घेतलेली आहे आणि सर्व अशीच चाळून घेतलेली आहे. पुढे आपण करणार आहोत ऑरेंज प्रीमिक्स. त्याच्यासाठी मी अर्धा किलो ऑरेंज घेतलेले आहेत. ते असे सर्व सोलून साफ करून घ्यायचे. त्यातले आतले धागे, काही बिया असतील त्या सर्व आपण काढून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धा किलो ऑरेंज घेतलेले आहेत. तर ही माझं प्रीमिक्स बनवण्याची पद्धत वेगळी आहे, तर नक्की पहा. पुढे मी ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकलेलं आहे आणि पाणी अजिबात न घालता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर एका पुरणाच्या चाळणीमध्ये मी ओतून घेतले आणि हे आपण ह्याचा रस पाडून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही खाली एक भांड्यामध्ये
मी हा रस काढून घेतला आहे आणि जो चोथा राहिला आहे तो काढून टाकला आहे, बघू शकता. पुढे आपण काय करायचे, तुमच्याकडे जर स्टीलची कढई असेल तर स्टीलची जाड बुडाची कढई घ्या. इथे माझ्याकडे कढई नव्हती तर मी कॉपरचं स्टीलची हंडी घेतलेली आहे. हा रस मोजून घ्यायचा आहे, बरोबर 1 वाटी इथे माझा रस झालेला आहे. तर गॅस एकदम बारीक ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही. तर तुमचं ऑरेंज जेवढं गोड आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर टाकू शकता. मी इथे त्याच वाटीने, म्हणजे ज्या वाटीने आपण रस घेतला होता त्याच वाटीने 3 वाट्या साखर टाकलेली आहे. जर इथे गोडीला कमी असेल तर तुम्ही 4 वाट्या साखर टाकू शकता. पुढे मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. साधं टाका किंवा काळं मीठ टाका, दोन्हीपैकी एक कोणतंही टाकू शकता. फक्त गॅस इथे एकदम बारीक ठेवायचे आणि हे आपल्याला फक्त साखर वितळवायची आहे. जास्त ह्याला उकळी तर अजिबात आणून द्यायची नाही. पुढे आपण इथे फक्त 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले. कॉर्नफ्लॉवर ह्यासाठी टाकले की हे प्रीमिक्स सुकायला कॉर्नफ्लॉवरने खूपच मदत होते. तुम्हाला जर एकदम ऑरेंज कलर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज कलर ॲड करू शकता. तर मी आता इथे कलर टाकलेला नाही आहे, कारण की हे सुकलं की थोडंसं ह्याला म्हणजे पिवळसर कलर येतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑरेंज कलर पाहिजे असेल प्रीमिक्सचा तर तुम्ही इथे फूड कलर ऑरेंजचा टाकू शकता. आता हे सुद्धा तुम्हाला जेवढं पातळ होईल एवढं तुम्ही ताटामध्ये पसरून घ्या आणि हे सुद्धा तुम्हाला फॅन खाली सुकवत ठेवायचे, उन्हात अजिबात नाही बरं का, हे लक्षात ठेवा. फक्त हे प्रीमिक्स जरा कमी दिवसात सुकलं जातं, कारण की आपण साखर वितळून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. हा एक फायदा होतो आणि पावडर पण ह्याची पण छान होते. त्याच्यामुळे तुम्हाला जी कोणती पद्धत आवडत असेल ती तुम्ही करू शकता. जर तुम्ही फक्त नॉर्मल ज्यूस करून त्याच्यामध्ये जरी साखर वितळून घेतली आणि सुकायला ठेवलं तरीसुद्धा प्रीमिक्स छान होतं. पण जर तुम्हाला पटकन सुकवायचं असेल तर ही पद्धत मी सांगितलेले प्रमाणे तुम्ही ही ऑरेंज पावडर करून बघा. आवडली असेल तर नक्की सांगा आणि तुम्ही कधी अशी केली आहे का बघा. मी जरा एका वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. तर हे सुद्धा आपल्याला सुकवून घ्यायचे. ह्याचा एक फायदा असा होतो की हे प्रीमिक्स आपलं 3च दिवसात सुकलं जातं, म्हणजे पटकन सुकलं जातं. आता बघू शकता तुम्ही, फक्त तुम्ही पातळ थर लावा. पातळ थरामध्ये ते पटकन प्रीमिक्स सुकलं जातं. लिंबाचं म्हणा किंवा ऑरेंजचं, तुम्ही कोणतं करताल ते. बघू शकता आता इथे आपलं छान असं सुकलं आहे. ह्याला 3 दिवस लागलेले आहेत. आता इथे गुठळ्या दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. आपण इथे साखर वितळली होती त्याच्यामुळे पूर्ण साखरेच्या इथे गुठळ्या तरी मी फोडून घेतलेल्या आहेत. आता आपण फिरवून घ्यायचे मिक्सरला. चाळायचं नसेल तर चाळू नका, पण पावडर चांगली राहावी म्हणून चाळून घ्या, कारण की प्रीमिक्समध्ये गुठळ्या नाही राहिल्या तर प्रीमिक्स चांगलं टिकतं. जर तुम्हाला कलर टाकायचा असेल, कलरफुल म्हणजे ऑरेंज कलर दिसायचा वाटत असेल तर कलर टाकू शकता. मी टाकलेला नाही आहे. प्रीमिक्स हे सुकल्यावर पिवळसर दिसतं, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही. आता इथे मी चाळून घेतलेलं आहे सर्व. छान असं आपलं तयार झालेलं आहे. आता उन्हाळा चालूच आहे, बघू शकता आपलं लिंबू प्रीमिक्स आणि ऑरेंज प्रीमिक्स दोन्हीसुद्धा रेडी आहे. काचेची बरणी घ्या, एकदम सुकी असू द्या. बघू शकता रवाळ प्रीमिक्स आपले इथे छान तयार झालेलं आहे लिंबूचं. पुढे आपण हे ऑरेंजचं पण रेडी केलेलं आहे, ते सुद्धा भरून घेऊयात. तर तुम्हाला कोणती माझी रेसिपी ह्यातली छान वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तर असंच तुम्हाला 6 महिना वर्षभरासाठी प्रीमिक्स बनवून ठेवायचं असेल तर नक्की बनवून ठेवा. फक्त तुम्ही ओला चमचा किंवा बरणी सुक्कं घ्या, अजिबात ओलसर कोणतीही घेऊ नका. त्याच्यामुळे प्रीमिक्स चांगलं आपलं टिकतं. तर तुम्ही एका ग्लासला 2 चमचे, आपले पोह्याचे चमचे असतात 2, ते प्रमाण व्यवस्थित आहे. त्याने लिंबू सरबत बनवून 1 मिनिटात प्या किंवा ऑरेंज सरबत बनवून 1 मिनिटात प्या. चला, व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल, चॅनलवर नवीन पाहिलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.